बघणार आहोत की आपल्या चेहऱ्यावर सुरकुत्या काढून टाकण्यासाठी तसेच जो काळेपणा आहे चेहऱ्यावर तो काढून टाकण्यासाठी आपण नैसर्गिक पद्धतीचा घरगुती आयुर्वेदिक उपचार बघणार आहोत. यामध्ये आपल्याला प्रामुख्याने महत्त्वाचे घटक जे लागणार आहेत ते मध आणि आपल्याला सहज उपलब्ध होणारे जे काही फळ आहे जसे की सफरचंद असेल, पपई असेल, द्राक्ष असतील, डाळिंब असेल, हे असे सहज उपलब्ध होणारे फळं. तर यामध्ये सुरुवातीला आपण जे काही आपल्याकडे उपलब्ध असणारे फळ जे आहे म्हणजे सफरचंद असो, पपई असो, द्राक्ष असतील, डाळिंब असेल, तर हे थोड्या प्रमाणामध्ये घेऊन आपण मिक्सरमध्ये त्याची पेस्ट तयार करायची. तर जी होणारी पेस्ट जी आहे फळांपासून ती आणि जे थोडंसं मध हे दोन्ही आपण एकत्र करायचं, चांगलं मिक्स करून घेतल्यानंतर ते आपण त्याच्यापासून आपल्याला एक फेस पॅक तयार होतो. आणि जो आपल्याला तयार होणारा जो फेस पॅक आहे तर तो आपण आपल्या चेहऱ्यावरती लावायचा आणि चेहऱ्यावरती लावल्यानंतर तो सर्वसाधारणपणे अर्ध्या तासापर्यंत ठेवायचा. आता अर्ध्या तासानंतर आपण तो चेहरा थंड पाण्याने धुवून घ्यायचा आणि सुती कापडाने चेहरा पुसून घ्यायचा. असं जर आपण सर्वसाधारणपणे रोज किंवा दोन दिवसातून एकदा जरी केलं तर थोड्या दिवसामध्ये लवकरच आपल्याला एक चांगला परिणाम जो आहे चेहऱ्यावरती तर तो दिसून येतो. आपल्या चेहऱ्यावरती सुरकुत्या जे आहे तर त्या निघून जातात आणि काळेपणा जो आहे चेहऱ्यावरील तर तो पण निघून जातो. आणि एक आपल्याला चेहऱ्याला जे आहे तर ते फ्रेश चेहरा जो आहे ताजा तर तो दिसून येतो. आपल्या चेहऱ्यावरती चमक आहे तर टवटवीतपणा तो दिसून येतो. आणि अशा पद्धतीने आपण हा प्रयोग करणं आपल्याला त्यापासून कुठल्याही प्रकारचे दुष्परिणाम होत नाही आणि आपल्या चेहऱ्यावरती एकदम चांगल्या प्रकारे प्रसन्न चित्ताने आपला चेहरा दिसतो आणि थंड चेहरा राहतो. तर पुन्हा भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयावरती.